याबाबत आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। महिला, दिव्यांग आणि युवा अधिकारी कर्मचारी सांभाळणार 37 मतदान केंद्र। संवाद सेतू उपक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली माहिती। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विविध पक्षात वाकयुद्धाला सुरुवात। राजकीय वातावरण तापले। भुमरेंची पुन्हा खैरेंवर टीका। आता सविस्तर बातम्या। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी एडीएम सोबत बोलताना नेहमीप्रमाणे खैरे यांच्यावरती आरोप केले, तर महायुतीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक येणार असल्याची माहिती दिली। लोकसभेची तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि आमचे महायुतीचे पदाधिकारी प्रत्येक घरोघर जाऊन आपल्याला धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून मतदान करावं ही विनंती करण्यासाठी घरोघर कार्यकर्ते आमचे जवळ राहिले। आणि विशेष आपल्याला म्हणजे नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचा हक्काचं मतदान खासदार असला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला वाटतं निश्चितच या जिल्ह्याचा खासदार हा आपल्या महायुतीचा निवडून येईल। आणि विशेष म्हणजे आपण 25 वर्ष दुसऱ्याला निवडून दिलं, 5 वर्ष मला निवडून द्या। मी ह्या जिल्ह्याचा जे काही विकास करता येईल ते विकास करण्याचा मी 100% प्रयत्न। तुम्ही वारंवार आरोप केलेले की खैरेंनी 20 वर्षात कोणतंही काम केलं नाही, म्हणजे मला मी चांगलं सांगू शकतो। मला कधी आमचा सामना काय असते की तुम्ही थेट आव्हान करताय, ती देखील म्हणताय की मी माझ्या गाडीत बसावं, त्याने माझा विकास दाखवतो 20 वर्षात। त्याचा विकास सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे। खैरेंचा विकास आपल्याला 4 जूनला दिसेल, किती 4 जूनला, कारण खैरेने 20 वर्षात या जिल्ह्यात काय काम केलं काय नाही हे सगळं मतदार सांगते, सगळे नागरिक सांगते। खैरेमुळं या जिल्ह्याची वाताहत झालेली आहे। खैरेला मी अनेक वेळा आवाहन केलं, गाडीत बसण्यापेक्षा खैरेंना जाहीर करावं की मी हे कामं केले होते, खैरेंना सांगावं की मी हे काम केलं मी ते काम केलं। मी अनेक वेळा सांगितलं तुमच्या माध्यमातून, खैरेंनी जाहीर करावं मी कामं काय केली 20 वर्षात। खैरेंचा तो दाखवलेला आहे खूप मारून सांगा, मला काय म्हणायचं बालिशपणा आहे त्याचा, कोणाचा? खैरेचा। खैरेला काय कळतं? खैरेनं काय सांगितलं की मुस्लिम समाजानं 5 वेळेस नमाज पढल्याच्या नंतर त्यांना नुसतं असं खूप केलं। खैरे काय करतो? खैरे तुम्हाला सांगतो, त्याला खैरे सुद्धा खिशात पुढे घेऊन फिरतो। तो सुद्धा सांगतो मी पुढे गेली एखादा आजार बरा होतो, काय त्याच्या बिमाऱ्या असतात त्या बऱ्या होत्या। म्हणजे खैरे हा भोंदू बाबा आहे, खैरे भोंदू बाबा आहे। मी अनेक वेळा सांगितलं, पण मला सांगायचं की या खैरेच्याकडे जास्त तुम्ही लक्ष देऊ नका। खैरे हा भोंदू बाबा आहे, त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे। जो विकासावर बोलत नाही, मी अनेक वेळा सांगितलं की विकासावर बोला। मी 2 वर्ष पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यात मला संधी मिळाली, मी काय काम केलं काय नाही हे जनतेसमोर आहे। 4.5 वर्ष मला कॅबिनेट मंत्रीपद भेटलं, रोजगार हमी भेटलं, फलोत्पादन खातं भेटलं, त्या खात्याचं काय काम केलं ते मी सांगतो। खैरेनं काय काम केलं ते सांगा। खैरेनं तर अनेक पदं भोगली, तो एसटी महामंडळाचा मंत्री होता, वन खात्याचा मंत्री होता, गृहनिर्माण मंत्री होता। खैरेनं अनेक पदं भूषवलेले। खैरेनं सांगावं की मी माझ्या खात्यामार्फत हे काम जिल्ह्यासाठी केलं, एखादं बस स्टँड जरी बांधलं का, काय काम केलं त्यांना सांगावं। जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीला मतदान करू नका आणि महायुतीलाही मतदान करू नका असे आवाहन सकल मराठा समाजाला उद्देशून अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी केले। सर्वच जाती धर्मांच्यासाठी मी काम केलेलं आहे, फक्त मराठ्यांच्यासाठी नाही। जातीचे प्रमाणपत्र राजपूत लोकांना 4000 मिळवून दिले, ठाकरांना 4000 मिळवून दिले, कोळ्यांना मिळवून दिले, तिलमरी समाजाला मिळवून दिले। हे सगळं काम करत असताना मग मी माझ्या मराठा समाजाचं काम केलं आणि मराठा समाजासाठी तर अक्षरशः राजीनामा देऊन आज रस्त्यावर यायची वेळ माझ्यावरती आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये मॅनेज करायला निघालेले पुढारी सुद्धा फेल करून टाकले। मी एकच म्हटलं मी संपलो तर चालेल पण मॅनेज नाही होणार, मराठा तितुका मिळवावा आणि मराठा आरक्षण दिल्लीत मिळवायचंच आहे मला, या धाडसाने मी उभा आहे।
अशा परिस्थितीमध्ये काही माणसं, काही माकडं ही आमचे नातेवाईक आहेत, आमचे दारूचे व्यवसाय आहेत, आमचे पैसे आहेत, हे आहेत ते आहेत म्हणून भुमरेंच्या आणि खैरेंच्या आणि इम्तियाज जलीलांच्या नादाला लागताना दिसत आहेत. अरे काय हे, किती थर्ड क्लासपणा. जो माणूस आज संपलाय मराठा समाजासाठी, तुम्ही त्याच्या पाठीशी उभं राहण्याच्या ऐवजी या लोकांच्या पाठीशी उभं राहताय आणि मग सकल मराठा समाजाचा असा निर्णय झाला आणि तसा निर्णय झाला म्हणताय. कोण म्हणताय? आज आरक्षणासाठी यांचं काय योगदान आहे? भुमरेंचं काय योगदान आहे? खैरेंचं काय योगदान आहे? काय योगदान आहे इम्तियाज जलीलचं? 4 भाषा ठोकली म्हणून काय झालं? आज हर्षवर्धन जाधव साफ झाला आरक्षणासाठी आणि तरीही मराठा समाजाची माणसं जर म्हणत असतील काही प्रमाणामध्ये का होईना की नाही 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 हे आमचे नातेवाईक आहेत, नाही 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 हे आमच्यासाठी फार चांगले आहेत. अरे म्हणजे आंदोलन मनोज जरांगे पाटील करतात, नाका तोंडातून रक्त येतं, आमच्यासारखे लोक रस्त्यावर येतात, त्याचा काहीच अर्थ नाहीये. आज जरांगेंनी स्पष्ट सांगितलंय की महायुतीही नको आणि महाविकास आघाडीही नको. ज्यांनी आरक्षणासाठी काही केलं त्याच्यासाठी काम करा. मग जाधवांनी आरक्षणासाठी काय करायचं शिल्लक ठेवलंय? याच्या तुलनेमध्ये भुमरेंनी आरक्षणासाठी काय केलंय? याच्या तुलनेमध्ये खैरेंनी आरक्षणासाठी काय केलंय? याच्या तुलनेमध्ये इम्तियाज जलीलांनी काय केलंय की ज्याच्या पाठीमागं तुम्ही फिरताय? माझं स्पष्ट मत आहे, जरा जरी मराठा अस्मिता असेल ना तर तुम्ही ठिकाणावर याल आणि टीव्हीला मतदान कराल. आणि जर अस्मिताच घाण ठेवली तर इथून पुढे सकल मराठा समाज हा शब्द वापरणं बंद करा. कारण की आपल्याला आपल्याच समाजाची अस्मिता नाही तर आपण कोणाला कशाबद्दल बोलायचं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या पथकाने पकडून त्यांच्याकडून 3 बॉक्स विदेशी दारू जप्त करण्यात आली. शहर आणि जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागोजागी स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अंतर्गत पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या सेंट फ्रान्सिस हायस्कूल समोरील जालना रोडवर असलेल्या पथकाने शहाबाजार मार्गाने जात असलेल्या ब्रिझा कारला अडवून त्यातील विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. कारच्या डिकीमध्ये विदेशी दारूचे 3 बॉक्स आढळून आले असून त्याची अंदाजे किंमत 25,000 रुपये इतकी आहे. सदर कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे, नायब तहसीलदार देविदास खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कक्षप्रमुख सचिन सोनी, आकाश लोखंडे, RD पवार, शेख RF सुनील पवार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक RK गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मनपाने पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करण्याची मोहीम यावर्षी मे पासून सुरू केली आहे. यासाठी प्रभागनिहाय प्रभाग अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली असून स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त न करता पालिकेच्या उपलब्ध यंत्रसामुग्रीकडूनच नाल्यांच्या स्वच्छतेची कामे केली जाणार आहेत. शहरात एकूण लहान मोठे 98 नाल्यांची एकूण लांबी 118 किलोमीटर आहे. प्रभाग अभियंत्याच्या नियंत्रणाखाली महानगरपालिकेने नाल्यांच्या स्वच्छतेचे नियोजन केले आहे. बहुतांश ठिकाणी नाल्यांवर जागोजागी अतिक्रमणे झाल्याने पाण्याचा प्रवाह अडवला गेला आहे. यामुळे पावसाच्या पाण्याला बाहेर पडण्यास जागाच मिळत नाही. या स्थितीमुळे शहरातील अनेक वसाहतीत पावसाचे पाणी शिरते. नाल्या शेजारी असलेल्या बहुतांश वसाहतींचा कचरा वर्षभर या नाल्यातच फेकण्यात येतो. त्यामुळे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचतो आणि पहिल्याच जोराच्या पावसात शहराची दाणादाण होते. पावसाळ्यातील हा धोका लक्षात घेता यंदा मान्सूनपूर्व कामांची तयारी पालिकेने सुरू केली आहे. याबाबत कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की पालिकेच्या उपलब्ध JCB, पोकलेन, टिप्पर या यंत्रणेद्वारे प्रभागनिहाय नाल्यांची स्वच्छता सुरू केली आहे. शहरातील मनपा मुख्यालय पाठीमागील नाला, औषधी भवन परिसर, जय भवानी नगर, बायजीपुरा, संजय नगर, नागेश्वरवाडी, खोकडपुरा, औरंगपुरा, उल्कानगरी, कोकणवाडी या भागात नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याचा धोका अधिक आहे. अशा नाल्यांची स्वच्छता पहिल्या टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे. ज्या ठिकाणी पोकलेन JCB जाऊ शकत नाही अशा भागात कामगारांकडून नाल्यांची स्वच्छता केली जाणार आहे. यासाठी प्रभागनिहाय खर्चाच्या अग्रिम रकमेस मंजुरी देण्यात येत आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता RN संधा यांनी दिली आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना है तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे।
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर मतदान प्रक्रियेत महिला कर्मचारी 16, दिव्यांग कर्मचारी 10 तर युवा अधिकारी कर्मचारी 11 असे एकूण 37 मतदान केंद्र संपूर्णपणे सांभाळणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज संवाद सेतू या उपक्रमात दिली। अशी 16 मतदान केंद्रावर फक्त महिला अधिकारी कर्मचारी राहतील, त्यांच्या मार्फतच ते पूर्ण त्या ठिकाणी काम होईल। त्याच्यानंतर दिव्यांग जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून जालनामध्ये 3 आणि औरंगाबादमध्ये 7 असे 10 मतदान केंद्र, तिथला फक्त पोलीस कर्मचारी जर सोडला तर बाकी सगळे दिव्यांग कर्मचारी त्या ठिकाणी काम करणार आहेत। म्हणजे पूर्ण मतदान केंद्र हे दिव्यांगाच्या मार्फत रन केलं जाणार आहे। यूथमध्ये एक म्हणजे युवा वर्ग जो आहे नव्यानं सर्व्हिसमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे मतदान केंद्र स्थापित केलेले आहेत ते जालना मतदारसंघात 5 आणि औरंगाबाद मतदारसंघात 6 असे 11 पोलिंग स्टेशन आपण यूथच्या माध्यमातून रन केले जाणार आहेत। इको फ्रेंडलीच्या बाबतीमध्ये आणखी मतदान केंद्र फायनल व्हायचे आहेत। म्हणजे आता हे बाकीच्याची मतदान केंद्र सुद्धा फायनल झालेले आहेत। मतपत्रिका आपल्या छापून तयार झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मतपत्रिका आहेत। एक जे आर्मीतले जे आहेत ज्याला सर्व्हिस वोटर्स म्हणतो त्याला ऑनलाईन मतपत्रिका आमच्या त्याच्या दुसऱ्या दिवशीच गेल्या, म्हणजे 30 तारखेलाच गेलेल्या आहेत। ते त्यांच्यापर्यंत त्यांच्या कमांडर इन चीफ पर्यंत त्या मतपत्रिका पोहोचल्या, ते मतदान करून टपालानं ते कधी पण पाठवू शकतात। दुसरी मतपत्रिका असते जी टपाली मतपत्रिका, जे होम वोटिंगसाठी लागणार आहे, जे कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर आहेत त्यांच्यासाठी लागणार आहेत, त्या मतपत्रिका प्रिंट होऊन तयार झालेल्या आहेत। त्याच्यानंतर तिसरी मतपत्रिका असते मशीनवर लावण्यासाठी, तर त्या मशीनवर ज्या मतपत्रिका लावायच्या त्या सुद्धा छापून तयार झालेल्या आहेत। त्या स्ट्रॉंग रूममध्ये रीतसर पोलीस बंदोबस्तामध्ये आपण त्या ठेवलेल्या आहेत। आता जी प्रक्रिया चालू आहे ते जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आहेत ते आपल्याकडे पुरेसे होते जर 1 BU लागला असतं तर, पण आता 3 BU लागल्यामुळं आयोगाने आपल्याला चंद्रपूरहून त्या मशीन कलेक्ट करायचा आदेश दिला होता। परवाला आमचे अधिकारी जाऊन पोलीस बंदोबस्तात चंद्रपूरहून त्या मशीन आणलेल्या आहेत, 1300 मशीन। जे बॅलेट युनिट आता 2-2 एक्स्ट्रा लागल्या, त्याच्यामध्ये कन्नडला 862 जास्त लागणार आहेत, औरंगाबाद मध्यला 758, औरंगाबाद पश्चिमला 898, औरंगाबाद पूरला 732, गंगापूरला 835 आणि वैजापूरला 811 असे 4896 बॅलेट युनिट आपल्याला एक्स्ट्रा लागणार होते। यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान सध्या नोंदवले गेले असून सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत, तर 4 आणि 5 मे रोजी तापमान सर्वाधिक राहणार असल्याचे संकेत देण्यात आले। जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यात कमाल तापमान 27°C ते 34°C दरम्यान राहिले। मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून एप्रिल महिन्याभरात पारा चढला आहे। राज्यासह देशाच्या हवामानात गेल्या 2 आठवड्यांपासून मोठा बदल झालाय। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। हवामान विभागाने अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तासात अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे। पुढील 24 तासात मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये रात्री तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेडमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता आहे। निवासी उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी उष्माघातापासून काळजी घेण्याचे आवाहन करीत काही सूचना केल्या आहेत। दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्या, घराबाहेर पडताना छत्री, टोपीचा वापर करा, दुपारी 12 ते 3 घराबाहेर पडणे टाळा, हलकी, पातळ, सचित्र कपडे वापरा, प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा, उन्हात काम करताना टोपी, छत्री, ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा। शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरची लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक आदी नियमित सेवन करावे। अशक्तपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे, चक्कर येणे ही उन्हाचा झटका बसण्याची लक्षणे असून तातडीने डॉक्टरांकडे जावे।
उन्हात अतिकष्टाची कामे टाळावीत, जाड कपडे वापरणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या प्रगतीची पाहणी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती RM जोशी हे 14 मे रोजी स्वतः व संबंधितांसह करणार आहेत. या संदर्भात उच्च न्यायालय गठीत केलेल्या समितीने मुख्य जलवाहिनीशी संबंधित कामे रेंगाळली असल्याचे सांगितले होते. शहरासाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या प्रगतीची पाहणी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती RM जोशी हे 14 मे रोजी स्वतः व संबंधितांसह करणार आहेत. या संदर्भात गुरुवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालय गठीत केलेल्या समितीच्या वतीने मुख्य जलवाहिनीशी संबंधित कामे रेंगाळली असल्याचे सांगितले. मुख्य जलवाहिनीच्या कामाची हायड्रॉलिक चाचणी केवळ 4% पूर्ण झाली असून शहरात बांधावयाच्या उंच 50 जलकुंभांपैकी 37 जलकुंभांचे काम सुरू झाले नसून एका जलकुंभाच्या कामाला 16 ते 18 महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. न्यायालयीन मित्र ॲडव्होकेट सचिन देशमुख व महानगरपालिकेचे विधिज्ञ संभाजी टोपे यांनी जलवाहिनीच्या कामासाठी जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे ती संबंधित शासकीय यंत्रणेकडून मिळवून देण्याचे आदेश होते. याकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. त्यानंतरही काम संथ गतीने सुरू असल्याबाबत खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. कंत्राटदार कंपनीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आर्यन धोरडे यांनी कामामध्ये येत असलेल्या विविध अडचणींची माहिती दिली. तहानलेल्या शहरवासियांसाठी रोज नव्हे तर किमान 2 दिवसातून एकदा तरी शुद्ध पिण्याचे पाणी द्यावे अशी अपेक्षाही खंडपीठाने व्यक्त केली. अंगुरीबाग परिसरातील कैसरखानांच्या घराला शुक्रवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यास सुरुवात केली. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. शुक्रवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास अंगुरीबाग परिसरातील एका घराला आग लागली होती. तेथील रहिवासी असलेले कैसरखानांच्या घराला अचानक आग लागल्याने स्थानिक नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे सदर आग लागल्याचे म्हटले जात असून स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली. सदर ठिकाणी मंडपचे दुकान देखील होते. तर अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. सुदैवाने सदर घटनेत जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यास सुरुवात केली. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. 12:30 वाजता आग लागली. आग खूप मोठी होती, पण खूप लोकांनी हिंदू मुस्लिम खूप लोकांनी मदत केली आणि आग आटोक्यात आणली. 20 मिनिटाच्या आत आटोक्यात आणली. आजूबाजूचे बोरचे पाणी चालू केले आम्ही, त्यामुळं खूप मोठी जीवितहानी वाचली. मी पूर्ण अंगुरबाग वाशीचे मनापासून धन्यवाद देतो. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महिला, दिव्यांग आणि युवा अधिकारी कर्मचारी सांभाळणार 37 मतदान केंद्र. संवाद सेतू उपक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली माहिती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विविध पक्षात वाकयुद्धाला सुरुवात. राजकीय वातावरण तापले. भुमरेंची पुन्हा खैरेंवर टीका. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.